दरम्यान एकीकडे भारताने बदला घेतलाय तर दुसरीकडे मॉक ड्रिल केलं जात आहे, लोकांना सतर्क केलं जात आहे आणि जर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर मात्र काय करायचं त्याचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जात आहे। उरण मधली ही दृश्य, उरण हे महत्त्वाचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने मॉक ड्रिल केलं जात आहे। सिडको फायर सर्व्हिस यांच्याकडून हे मॉक ड्रिल सुरू करण्यात आलं आहे। जर हल्ला झाला किंवा काही संकट आलं तर लोकांनी कसं सतर्क राहायला पाहिजे, काय करायला पाहिजे त्याविषयीचं ट्रेनिंग या ठिकाणी दिलं जात आहे। उरण हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी मोठमोठ्या शिप्स येत असतात। यंत्रणा आता इथे काम करतायत, त्यामुळे आपण त्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या यंत्रणा पूर्णपणे दिसत आहेत। आपण बघू शकता कशा पद्धतीने मुलं ह्या शाळांमध्ये अडकलेली आहेत आणि हा जो बॉम्ब ब्लास्ट झाला त्यानंतर हा आणि आज देशभरातील अनेक शहरांमध्ये मॉक ड्रिल केलं जात आहे। सैन्य असेल किंवा इतरही सुरक्षा बलांकडून लोकांना ट्रेन केलं जात आहे, काय करायला पाहिजे संकट काळामध्ये, कशा पद्धतीने ऍक्ट करायला पाहिजे, कसं स्वसंरक्षण करायचं, या सगळ्यांचे धडे सामान्य लोकांना दिले जात आहेत। त्याची ही थेट दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय। लहान मुलांना सुद्धा याविषयीचं ट्रेनिंग दिलं जाते। जर एखादा हल्ला झाला, काही संकट आलं, आग लागली तर नेमकं काय करायचं, कशा पद्धतीने कान बंद करायचे आणि जमिनीवर झोपायचं याविषयीचं हे ट्रेनिंग दिलं जात आहे। तर ही 4 दृश्य आपल्या राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने लोकांना ट्रेन केलं जाते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे थेट पुण्यातून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल? एकीकडे आज मॉक ड्रिलचा आजचा दिवस निश्चितच होता, पण काल एअर स्ट्राईक सुद्धा भारताने केलेला आहे। इन बिटवीन म्हणजे मध्यरात्री एअर स्ट्राईक करून बदला घेतला आणि आज लोकांना तयार केलं जात आहे। पुण्यामध्ये कशा पद्धतीने हे मॉक ड्रिल सुरू आहे? झाल्यानंतर जी परिस्थिती उद्भवते त्या परिस्थितीत काय करायचं याचं हे मॉक ड्रिल आहे। तातडीनं इथं सिव्हिल डिफेन्सचे नागरिक जे आहेत ते वैद्यकीय मदतीसाठी इथं दाखल झालेत। पोलिसांचं डॉग स्क्वॉड दाखल झालंय, सैन्य दलाची तुकडी जी आहे ती दाखल झालेली आणि एकत्रितरित्या ही ऑपरेशन कशी केली जातील याचं मॉक ड्रिल जे आहे ते दाखवलं जात आहे। अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते इथं पोहोचून जी आग लागलेली आहे ती आग विझवण्याचा प्रयत्न करतील। त्यापूर्वी ॲम्ब्युलन्सेस जे आहेत त्या घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत। NCC NSS चे विद्यार्थी जे आहेत ते सुद्धा या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेत आणि अग्निशमन दलानं तातडीनं आग विझवण्याचं काम जे आहे ते सुरू केलेलं आपण पाहतोय। या मॉक ड्रिलमध्ये सगळ्या यंत्रणा एकत्रितरित्या कसं काम करतील त्यासाठीची ही प्रात्यक्षिकं सुरू होती आणि या प्रात्यक्षिकांमध्ये आता